नमस्कार. आपला नगरसेवक या सदरामध्ये आज आपल्या बरोबर आहेत पेण भाजपा अध्यक्ष रवींद्र म्हात्रे आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या पक्षाचे काय ध्येय धोरण आहेत किंवा पक्षाचं काय एक विजन आहे पेण शहरासाठी ते आपण ऐकणार आहोत. सर, तुमचं खूप खूप माझ्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. धन्यवाद सर. सर, तुमच्या नेतृत्वाखाली आज पेण शहरामध्ये ना भूतो ना भविष्य अशा इतिहासात पहिल्यांदा 6 सीट बिनविरोध झालेल्या आहेत. परंतु आता ज्या काही राहिलेल्या 18 सीट प्लस वरची एक सीट म्हणजे अशा 19 सीट तुम्ही आता भाजप आणि राष्ट्रवादीच्या संयुक्त विद्यमाने लढवतात. पण आता मतदारांसमोर जाताना कोणता विजन घेऊन तुम्ही चाललेला आहात? पहिले प्रथम मी गरजा रायगडचा मध्ये मला बोलवल्याबद्दल तुमचं धन्यवाद. आमचं सर्वात पहिलं म्हणजे मला सर्वात अभिमानाची गोष्ट आहे की मी अध्यक्षपद घेतल्यानंतर पेणमध्ये असा ऐतिहासिक विजय झाला की 6 बिनविरोध आल्या. 6 सीट बिनविरोध आल्यामुळे आम्हाला पुढच्या सीटसाठी एवढे होप्स वाढलेले आहेत की 18+19 नगराध्यक्षाची सीट, ही सीट ज्यावेळी आमची ते ऐतिहासिक फरकानेच ती सीट होईल असं मला 100% वाटतंय. कारण 6 सीट आमच्या ज्या बिनविरोध आल्यामुळे महायुतीला जो आमचा फायदा होणार आहे, त्या प्रत्येक आमच्या उमेदवाराला त्याचा फायदा होणार आहे. कारण प्रत्येक प्रभागात आपली तेवढी ताकद आता वाढणार आहे. आणि त्यामुळे आता आमचं तुम्ही ज्याप्रमाणे मला विचारलं तुमचं विजन काय असणार, पेणचा विकास हा पहिला आपला विजन आहेच. आणि पेणचा विकास करताना आपल्याला खासदार धैर्यशील पाटील, आमदार रविशेठ पाटील साहेब आणि आपल्या माजी नगराध्यक्ष आणि आता परत भविष्यात नगराध्यक्ष जे होणार आहेत, ह्याही गेले जवळजवळ 7 वर्ष जो काम केलेलं आहे या पेण शहरासाठी, कारण तो एकदम बघण्यासारखा आहे. अशी कुठचीच बाब राहिलेली नाहीये की जी त्याही केलेली नाही. आणि त्यांचा संपर्क दांडगा असल्यामुळे कुठच्याही गोष्टीला आपण गेल्यानंतर त्या प्रत्येक गोष्टी त्या एकदम मनापासून समजून घेतात आणि त्याचा शेवटपर्यंत पाठपुरावा करतात, ही त्यांची खासियत आहे यामध्ये. आणि त्यामध्ये बघायला गेलं तर पेण शहरामध्ये आता बरीचशी निधी आल्यामुळे विकास कामांना सुरुवात पण आहे, अर्धी चालू पण आहे त्याच्यातली, आणि बरीचशी पूर्णत्वात नेलेली आहे. आता पेणकरांना सांगायला नको की कुठच्या कोपऱ्यात विकास काम राहिलेलं नाहीये. कोण काय टीका करत असतं त्याच्याकडे आम्ही काय लक्ष देणार नाही. आमचं ध्येय एकच असणार आहे की कायम आम्ही विकासातच राहणार आहोत आणि विकासाच्या माध्यमातून लोकांकडे आम्ही मतं मागणार आहेत. आणि लोक 100% आम्हाला स्वतःला कॉन्फिडन्स आहे की या आमच्या विकासाच्या माध्यमातूनच लोक आम्हाला मतदान करतील. सर, सध्या विरोधक, कारण गेल्या 4-5 दिवस इथं मी मुलाखती घेतो, सर्वांना मी बोलवत आहे, तर मुद्दामून एक मुद्दा काढला जातो, ते रस्त्यावरील खड्डे आणि पाणी. तर नक्की हे कशामुळे काम थांबलंय किंवा निधी आली नाही किंवा निधी उपलब्ध असून काही तांत्रिक गोष्टी मुलं थांबलेलं आहे काम आहे? या गोष्टी तांत्रिक गोष्टी थांबल्या का आपलं पेण शहर एवढं वाढत चाललेलं आहे की मुंबई नंतर आपल्याकडे बघितलं जातं की तिसरी मुंबई असल्यामुळे सगळ्यांचं ओढ आता पेणकडे लागलेलं आहे. तुम्ही बघत असाल शहरामध्ये ठिकठिकाणी नवीन नवीन बिल्डिंग होत चालले, त्याप्रमाणे लोकसंख्या वाढत चाललेली आहे. आणि जी आपली 2011 मध्ये लोकसंख्या आपण जी जनगणना झाली त्याच्यापेक्षा आत्ताची लोकसंख्या ही भरपूर आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाढल्या असल्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्टी आपली यांची नगरपालिका असून प्रत्येक गोष्टी पुरवणं थोडंसं हेच आहे. पण आमदार आणि खासदार यांच्या निधीमुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्या होत चाललेल्या आहेत. आता पाण्याचा प्रश्न तुम्ही बोललात, पाण्याचा प्रश्न पण हा आपला सुटणार आहे. कारण हेटवणा धरणाचं पाणी, परत आंबेगाव धरणाचं पाणी हे आपल्या पेणकराला भेटणार आहे. हे अगदी आल्या काही तांत्रिक कारणामुळे थोडंसं राहिलं असेल, पण 100% मला तरी वाटते की या इलेक्शन नंतर आचारसंहितेमध्ये या सर्व कामाला सुरुवात होणार असं मला नक्की वाटते आणि हा प्रश्न सुटणारच आहे एकदम. तुम्ही रस्त्याच्या संदर्भात मला विचारलं, या वर्षी पाऊस जो पडला संपूर्ण महाराष्ट्रात का पूर्ण भारतात पाऊस पडलेला आहे, त्याच्यात आपला भाग असा सोडलेला नाही पावसाने. आणि आपली निधी जवळजवळ या रस्त्यांसाठी मे 2025 मध्येच पडलेली आणि रस्त्याचं टेंडर पण तेव्हाच झालेले आहे. पण ह्या पावसामुळे कुठेही कॉन्ट्रॅक्टरला तो रस्ता करण्याची संधी मिळालेली आहे. ज्या वेळी कॉन्ट्रॅक्टर रस्ता करायचा विचार करत होता त्यावेळी तो पाऊस पडलेला आहे आणि त्याच्यामुळे कामं रखडलेली आहेत. आता इलेक्शन झाले, आता पाऊस पण थांबलेला आहे. पण हे इलेक्शन झाल्यानंतर 100% सगळे रस्ते आपले पूर्ण होतील याचं मला पण वाटते. कारण असं नाही की कुठच्याही त्याच्यात दिरंगाई होते वगैरे, पण पावसामुळेच रस्ते थांबलेले आहेत, बाकी त्याला कुठचंही कारण नाही. कारण टेंडर होऊन सगळ्या निधी पडलेले आहे. सगळे तुम्ही कुठेही विचारायला गेला, तुम्ही अगदी बरेचसे प्रश्न आमच्या विरोधक करतात की तुम्ही रस्ते नाही करत, रस्ते पण रस्ते. मी विरोधकांना सरळ सांगतो, या इलेक्शन झाल्यानंतर आता पाऊस थांबल्यामुळे रस्ते होणार. पाऊस होता त्याच्यामुळे रस्ते झालेले नव्हते. त्याच्यामुळे तुम्ही आता कोणाला आपण बोलायला संधीच देणार नाही या बाबतीत. सर, त्याचप्रमाणे आता तुम्ही रस्त्याचं सांगितलं, त्याचप्रमाणे पाण्याचा प्रश्न सोडवणार सांगितलं तुम्ही, त्याचप्रमाणे विरोधकांची एक ओरड आहे की तुमच्या बाबतीत की गटार व्यवस्था सुनियोजित नाही. ह्याचं कारण काय असावं? मला याच्यावर बोलता येईल. कारण आपलं हे पेण शहर हे ऐतिहासिक पेण शहर आहे. याचा ऐतिहासिक वारसा आहे. पूर्ण शिवाजी महाराजांपासून याचा ऐतिहासिक वारसा आहे.
त्याच्यामुळे बरेचसे रस्ते छोटे असल्यामुळे गटार पण छोटे आहे. त्याप्रमाणे आणि लोकांची लोकसंख्या वाढल्यामुळे ज्याप्रमाणे पाण्याचा निचरा होतो तो जोरात होतो. त्याच्यामुळे ते रस्त्यातून गटारातून जायला तेवढं भेटत नाही. त्याच्यामुळे ते रस्ते आपल्याला इथे दिसतात, मग रस्त्याच्या बाजूचे छोटे छोटे गटार ते तुंबलेले वगैरे दिसतात त्याच्यामध्ये. पण भविष्यात आता जो काय सगळ्याचं ह्याच्यावर आमचा एक प्लॅन चालू आहे. त्या प्लॅनवर सगळं बसून केलं गटाराची कशी रुंदीकरण करता येईल, जास्तीत जास्त मोठे कसे गटार करेल आणि जास्तीत जास्त खोल कसे करतात, ज्यांनी कुठेही पाणी कुठे थांबलं नाही पाहिजे, कुठं अगदी पावसाळ्यात अगदी आलं असेल तर कुठे रस्ते भरले नाही पाहिजेत, हे नियोजन पूर्ण आमचं चालू आहे. आता त्याप्रमाणे आम्ही गटाराच्या मागच लागलेलो आहोत आणि या इलेक्शन नंतर तुम्हाला दिसणार आहेत सगळे गटार अगदी व्यवस्थित झालेली दिसणार आहेत. सर, तुम्ही अध्यक्ष आहात, तुमचा पक्ष केंद्रात आहे, तुमचा पक्ष राज्यात आहे. असं असताना पेण शहर बघितला तर मग अशी तुम्ही म्हणाल्याप्रमाणे ऐतिहासिक शहर आहे, मध्यवर्ती शहर आहे. तुम्ही पेण शहराकडे भविष्याच्या दृष्टीने कसे बघताय? आता भविष्याच्या दृष्टीने बघायचं तर नक्कीच पेणला एक चांगले दिवस आहे. कारण तुमच्या देशात सरकार पण भाजपच आहे, राज्यात सरकार पण भाजपचं आणि पेणमध्ये पण भाजपचं सरकार येणार आहे. त्याच्यामुळे आमचं विजन तेच असणार आहे की ज्यावेळी कोकणाचं आणि या कोकणाचं प्रवेशद्वार आपण बोलतो तिसरी मुंबई, ही पेणमध्येच पहिली सुरुवात होते. आणि या संपूर्ण पेणमध्ये व्यवसाय सर्वात मोठा असतो तो गणेशाचा व्यवसाय. गणेशाचा व्यवसाय असल्यामुळे हा पूर्ण आपला फक्त जिल्ह्यापुरता नसतं की राज्यापुरता की देशापुरता, हा आंतरराष्ट्रीय दर्जावरचा व्यवसाय आहे. त्याच्यामुळे भरपूर पेणमध्ये असे व्यवसाय झालेले आहेत या गणपतीचे की प्रत्येकाला त्याच्यामुळे रोजगाराची संधी मिळालेली आहे. आणि नक्की 100% आम्हाला पण असं वाटतं की जो पण आपल्या पेणमध्ये आल्यानंतर गणपती, पेणचं गणपती बोलतात, तर त्यांच्यासाठी असा आम्ही एक वास्तू निर्माण करू की तिथे आल्यानंतर प्रत्येकाला ते गणपती वेगवेगळ्या प्रकारचे प्रत्येकाच्या कलाकृतीतून बनवलेले गणपती बघण्याची संधी तिथे प्रत्येकाला मिळेल, असा आमच्याकडनं तो हे असणारच आहे ते तशी. आणि मला वाटतं आम्ही त्यात पुरे करायला काहीच कमीपणा घेणार नाही. म्हणजे एक प्रकारचं हब निर्मिती करायची आहे गणपतीच्या. तसंच हब निर्मिती करणार, जिथे कारण लोक आल्यानंतर अगदी कुठच्याही गावातून येऊ दे की परदेशातून आल्यानंतर पेणचं पद्धत गणपती तिथे बघण्याला त्यांना संधी मिळाली पाहिजे, हा आमचा दूरदृष्टीपणा आहे त्या बाबतीत. जसे गणपती बोलतो तुम्हाला, गणपतीसाठी आम्ही असं करणार आहे, तसं या शहरामध्ये पापड उद्योग आहे, त्याच्यात वेगवेगळे पोहेचे उद्योग आहेत. म्हणजे पेणचे पोहे अगदी कुठेही गेला तरी ज्यावेळी इकडे कोण येतो पेणमध्ये येतो पेणचे पोहे म्हणून नेतो. तसे वालाचं पण आहे, पेणचे वाल पण आपल्याकडे भरपूर प्रसिद्ध आहेत. पेणचे वाल, ते वाल घेण्यासाठी पण लोक खास पेणमध्ये येणार. त्यांच्यासाठी पण आम्ही काहीतरी असं तयार करू की जेणेकरून सगळ्यांना मिळण्याचं एक ठिकाण असं काहीतरी निर्माण करू पेणमध्ये, जेणेकरून जो पर्यटक येईल आणि ते आपलं पर्यटन पण वाढेल पेणचं, त्याच्या दृष्टीने कोण कोण आलेल्या प्रत्येक गोष्टी त्याला इथे मिळत जातील, असं एक ठिकाण काहीतरी आम्ही बनवायचं आमचा पूर्ण विजन असणार त्याच्यामध्ये. आपलं पेण शहर गणपतीसाठी प्रसिद्धच आहे, पोहे उद्योगासाठी प्रसिद्ध आहे, वाल आहे, हे आहे. त्याप्रमाणे आता हा जागतिक दर्जाचं पेणचं पर्यटन स्थळ कसं होईल, कारण आताच कनेक्टिव्हिटी आपल्याला जवळ आलेली आहे, इंटरनॅशनल एअरपोर्ट आपल्या जवळ आहे, अगदी हाकेवर आहे. त्याच्यानंतर जो सेतू झालेला आहे अटल सेतू, तो पण अगदी तुमच्या तासाभराच्या आहे. त्याच्यामुळे कुठचाही प्रवासी आल्यानंतर या इथशी आल्यानंतर इंटरनॅशनल दर्जाचं तुम्हाला एअरपोर्ट असल्यामुळे जो बाहेरचं आहे, त्याच्यामुळे हा संपूर्ण पेण एक ऐतिहासिक असल्यामुळे लोक बघण्यासाठी येतात. त्याच्यामुळे तुमचं टुरिझम वाढेल. इकडे पेणमधलं टुरिझम वाढल्यामुळे इतरच्या लोकांना उद्योग भेटल्यानंतर पेण एक सुजलाम सुफलाम याच्यामध्ये पेण आपलं गणला जाईल आणि पेणकडे लोक यांचं आकर्षण मला नक्कीच 100% असं वाटते. आणि आमची भारतीय जनता पार्टी त्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार. बरोबर आहे सर. पेणचा विचार केला तर पर्यटन दृष्टीने विकसित ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे होता त्या प्रमाणात झालं नाही. कारण पेण हा ऐतिहासिक शहर आपण फक्त तोंडाने म्हणतो, पण त्या ऐतिहासिक वारसा आज विचार केला तर पेण रायगडमध्ये येतो. विचार केला तर महाराजांची भूमी आणि पदस्पर्शाने महाराजांच्या पावन झालेली ही पेण भूमी आहे. आणि मी पुढे जाऊन असं तुम्हाला विचारेल की आपण भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष म्हणून पेण शहरात फिरतात, काही आता की नाही बोलले तरी 8 दिवस झाले असतील की तुम्ही दारोदार फिरताय, प्रचार करताय. प्रचार करताना लोकांकडून कसा रिस्पॉन्स तुम्हाला मिळतो? आम्ही आता प्रचार करतो, या इलेक्शन पुरता प्रचार न करता आमचा संपर्क पहिल्यापासून सगळ्यांशी आहे. फक्त इलेक्शन पुरते आम्ही काय त्यांच्याशी संपर्क केलेला नाही. कारण तुम्हाला एक सांगायचं आहे की मला प्रीतम पाटील यांचा प्रत्येक घराशी संपर्क आहे. त्याच्यानंतर युवा नेतृत्व अनिरुद्ध दादा यांचं पण प्रत्येक घराशी पूर्णच्या पूर्ण नाळ जोडलेली आहे. आणि आम्हाला 100% माहिती आहे, आता प्रचार करताना लोकांचे मुद्दे काहीच नव्हते, विरोधकांकडे मुद्दे असते, पण आम्ही जिथे जिथे गेलेलो तिथे आम्हाला कोणी असं हे पाहिजे ते पाहिजे असं कुठे केलेलं नाही. कारण आम्ही त्यांना दिलेलं आहे, त्याच्यामुळे ते आम्हाला कुठचेच प्रश्न विचारलेले नाहीत. आणि हे आमचे 2 नेतृत्व आहेत, प्रीतम पाटील, अनिरुद्ध पाटील, हे पेण शहरासाठी खास नेतृत्व आहेत. आणि यांच्यासाठी पेणची सगळी जनता कधी एकदा त्यांना परत नगराध्यक्ष बनवते, परत त्यांना नगरसेवक होते, यासाठी इच्छुक आहे. त्याच्यामुळे हे इलेक्शन आम्हाला अगदी काय
भरपूर जड जाणार असं आम्हाला तरी वाटत नाही, पण एकंदरीत बघितलं तर आमच्यापासून लोकांचा खूप चांगला रिस्पॉन्स आहे. सर, आता तुम्ही युवा नेते अनिरुद्ध पाटलांबद्दल बोललात. ते स्वतः क्रीडाप्रेमी आहेत आणि त्यांनी काहीतरी मधल्या काळात काहीतरी एक म्हणजे ज्यांना क्रिकेटची आवड आहे त्यांच्यासाठी कुठली तरी एक खेळपट्टी तयार करण्याचा मानस केला आणि त्याचं भूमिपूजन पण झालं. त्याविषयी काय माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे, माहिती आहे. बरोबर तुम्ही बोलता. हं. नगरपालिकेच्या मैदानच्या बाजूला आहे हं. की ज्या क्रिकेटपटूंना वेळ कमी भेटतो, जेणेकरून ते काही कामानिमित्त बाहेर गेलेले असतात, आपली ड्युटी बिटी गेल्यानंतर अनिरुद्ध पाटील त्यासाठी टर्फ विकेट आपल्या इथं निर्माण केलेली आहे. म्हणजे ते इंडोर राहणार आहे आणि एनी कुठच्याही सीझनला तुम्ही त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करू शकता, जेणेकरून कुठच्या क्रिकेटरचं नुकसान होऊ नये. हा पहिला त्यांचा मुद्दा होता. आणि स्वतः ते क्रिकेटर आहेत आणि आपल्या रायगड असोसिएशनचे अध्यक्ष पण आहेत, महाराष्ट्राच्या बोर्डवर पण आहेत क्रिकेटच्या. त्याच्यामुळे ते क्रीडाप्रेमी असल्यानंतर आपला जो जुना ग्राउंड आहे त्याची पण ते पूर्ण जे काय होती डागजुगी होती राहिलेली ती पण ते आता या गेल्या काही दिवसात पूर्ण करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मुलांना खालती खेळायला कमी भेटत होतं म्हणून ते वरती ते एक ग्राउंड परत बनवलेले आहे, त्याची लेवल करून परत ग्राउंड वगैरे, जेणेकरून इतर खेळ पण वरती खेळले जातील आणि कुठचाही क्रीडाप्रेमी त्यापासून वंचित राहणार नाही. ही पहिले त्यांच्याकडे दूरदृष्टीने ते वरचा ग्राउंडही बनवून घेतलेला आहे. सर, शेवटाकडे जाताना मी एवढंच तुम्हाला विचारेल की तुम्ही पेण शहराचे प्रमुख आहात आणि पक्षाचे प्रमुख आहात. तुमच्या खांद्यावर पूर्ण शहराची धुरा आहे. तर माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही मतदार राजाला कोणतं आव्हान करणार? मी सर्व मतदारांना आव्हान करीन की सर्वात प्रथम तुम्ही ऐतिहासिक तुम्हाला 6 सीट तुम्ही निवडून दिल्यात बिनविरोध, त्याच्यात सगळ्यांचा मी पहिला मतदारांचा धन्यवाद आहे. आणि आता राहिलेल्या माझ्या 18 सीट आणि वरती एक नगराध्यक्षांची 19वी सीट ही भरघोस मतांनी तुम्ही सगळे निवडून द्या. आणि परत एकदा आमच्या महायुतीला भाजप, राष्ट्रवादी, RPI या संपूर्ण आमच्या महायुतीला तुम्ही एकदा भरभरून मधून आणि परत एकदा पेणकरांची संधी सेवा करण्यासाठी द्या. ही फक्त प्रत्येक मतदाराला माझी भाजपचा अध्यक्ष या नात्याने नम्र विनंती मी सगळ्यांना करतो. सर, तुम्ही आलात, मनमोकळे बोललात, तुमचं मत मांडलं, तुमच्या पक्षाचं मत मांडलं. पुढच्या भावी तुमच्या पक्षाला आणि तुम्हाला भावी प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. मला गर्जा रायगडमध्ये आज बोलवलं संवादासाठी, त्याबद्दल मी संपूर्ण गर्जा रायगडच्या संपूर्ण टीमचं मनापासून माझ्या भाजपतर्फे मनपूर्वक धन्यवाद मानतो.